नमस्कार मंडळी, सरोज वर्ल्डमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. मी सरोज. आज आपण चटपटीत असं गोड, आंबट, तिखट असं सांबार बनवणार आहोत. सांबार बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण पाहणार आहोत. आपल्याला कांदे, दुधी भोपळा, मिरची, टोमॅटो, कढीपत्ता आणि मी सांबारमध्ये शेंगदाणे टाकत असते. आणि अजून जर तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही टाकू शकतात. मी 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कुकरमध्ये मी ती टाकत आहे. त्यात 1 चमचा मी हिंग टाकलेला आहे आणि गरम पाणी त्यात टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्यानंतर आपण ज्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे, चिरून घेतलेल्या आहे, त्या भाज्या आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहे. सफिशियंट असं पूर्ण डाळ शिजेल, भाजी शिजेल अशा पद्धतीने आपण त्यात गरम पाणी टाकलेलं आहे. आणि ज्या भाज्या आपण स्वच्छ चिरून धुवून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला टाकायच्या आहे. दुधी भोपळा, टोमॅटो, जर तुमच्याकडे गाजर असेल गाजर टाकू शकतात. त्यात जर तुमच्याकडे काशीफळ असेल, त्यालाच आपण लाल भोपळा म्हणतो, ते असेल ते टाकू शकतात. आणि अशा इतर भाज्या आपण यात टाकू शकतो. बटाटा टाकू शकतो, गाजर टाकू शकतो, मटार टाकू शकतो. अशा अनेक ज्या भाज्या असतील अवेलेबल तुमच्याकडे त्या तुम्ही टाकू शकतात. आणि आता आपण यामध्ये 1 चमचा हळद टाकणार आहोत. ऑलरेडी आपण 1 चमचा हिंग टाकलेला आहे. आता हळद टाकणार आहोत आणि चवीनुसार थोडंसं आपण यामध्ये आता मीठ घालायचं आहे. छान 1 किंवा 2 शिटी काढून घ्यायची आहे. हे पहा, चवीनुसार आपण मीठ टाकत आहोत. यात भरपूर मीठ टाकायचं नाही आहे, अगदी थोडं भाज्यांना आणि डाळीला चव येईल अशा पद्धतीने आपण यात टाकणार आहोत. मी एका बाजूला चिंच आणि गूळ भिजत ठेवलेली आहे. सांबार जर जेव्हा तुम्हाला बनवायचं असेल तर 15-20 मिनटं अर्धा तास तुम्ही काय करायचं, चिंच आणि गूळ भिजत घालून ठेवायची. आता आपल्याला सांबारला फोडणी द्यायची आहे. 2-3 शिट्या मी काढून घेतलेल्या आहे. एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यात मी मोहरी टाकली, त्यात कढीपत्ता टाकलेला आहे. आलं, लसूण आणि जिरं याची जी भरड आहे ती मी आता यामध्ये छान तेलावरती परतून घेणार आहे. आणि परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण आता हलवून घेत आहोत. आलं, जिरं आणि लसूण याचा स्वाद लागण्यासाठी आपण आता यामध्ये तळून घेतल्यानंतर यामध्ये सांबार मसाला आणि लाल मिरची पावडर अंदाजे 2-2 चमचे घेतलेली आहे आणि ती आपण या फोडणीमध्ये टाकलेली आहे. आणि या सांबारला आपण फोडणी छान कडकडून दिलेली आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटली तशी मी चिंच आणि गूळ ऑलरेडी भिजत घातलेला आहे, ती आपण आता कोळून घ्यायची आहे सांबारमध्ये. त्याला सांबारला खूप सुंदर चव येते. गोड, आंबट, तिखट, अगदी चमचमीत, अगदी वाटीत घेऊन नुसतंच चमच्याने प्यावं अशा पद्धतीने हे सांबार होतं. चवीनुसार आपण मीठ घालत आहोत. आपण हे लक्षात ठेवायचं आहे की उकळताना देखील आपण आधी मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजाने आपण मीठ घालायचं आहे. चमचमीत गोड, आंबट, तिखट असं सांबार बनवून तयार आहे. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. माझी ही रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल धन्यवाद.